पेडंबे क्रिकेट मंडळातील सर्व सभासद आपल्याला विनंती आहे की आपण बाउंड्री पंच तैनात करायचे आहेत. हा शेवटचा महामुकाबला आणि दमदार अशी सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे अभिमतेच्या बॅट मधून आणि हा दुसरा चेंडू वैभव. तिसरा चेंडू माफ करा, तिसरा चेंडू वैभव गोलंदाजी तर्फे परी 11 कडून. पाहूया तिसरा चेंडू अभिमते यांना पुन्हा त्याच दिशेला टोलवण्याचा प्रयत्न फायनलच्या दिशेने असफल, परंतु एक प्रयत्न मात्र उत्तम होता. प्रयत्न करावे लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. हा तुमच्या आजच्या पूर्ण जे दिवसभरात तुम्ही जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचं हे सार आहे. पुन्हा एकदा जोरदार टोललाय फायनलच्या दिशेने आणि चेंडू गेलाय सीमा रेषा बाहेर. चार धावा रुद्र विदित फायटर्सला 4 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करता आले. पुढील चेंडू आणि हा सुद्धा चेंडू जोरदार लगावलाय लॉंग ऑनच्या दिशेने आणि या सुद्धा चेंडूवरती 4 धावा पटकावलेल्या आहेत. टॉस दरम्यान आपण पाहिलं होतं जेव्हा मुलाखत घेतली आम्ही तेव्हा अभिमते यांनी जो आत्मविश्वास दाखवलेला आहे त्या आत्मविश्वासाच्या बळावर त्यांची कामगिरी आपल्याला मैदानात सुद्धा पाहायला मिळते. महामुकाबला आहे, महत्वाची मॅच आहे आणि त्या मॅच करता आपलं योगदान देताना आपल्या संघासाठी पाहतोय आपण अभिमते. क्या बात आहे. पुढील चेंडू हा सुद्धा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न उत्तम असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. रुद्र विदित फायटर एकूण धाव संख्या होते संघाच्या खात्यामध्ये 24. फक्त आणि फक्त उंच टोलावलाय. पाहूया काय सुटलेला आहे कॅच. महत्वाची विकेट होती. प्रयत्न मात्र चांगला होता परंतु प्रयत्न असफल झालेला आहे. जीवदान मिळालेलं आहे रुद्र विदित फायटर्सचा आक्रमक खेळाडू आदित्य.
मागच्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या संघाला फायनलच्या या महामुकाबल्यामध्ये खेचून आणलं होतं आणि तोच हा आदित्य, त्याचा झेल हा सुटलेला आहे. मला वाटतं कुठेतरी याचे परिणाम परी 11 संघाला भोगावे लागतील. पुढील चेंडू आणि हा तो सुद्धा. आता मात्र थोडासा कमबॅक स्लोवर बॉल आणि आदित्य यांना थोडासा तो जज करता आला नाही, त्यामुळे मिस झालेला आहे. रोहित मते गोलंदाजी मार्फत सामोरे जात आहेत. आदित्य मते या ठिकाणी सुद्धा हा जो शॉट मारताना एक जी जजमेंट होती ती जजमेंट चुकलेली आहे आणि एक समाधान मानावं लागेल. बघा, प्रत्येक शॉट वरती त्यांचा प्रयत्न असणार आहे, परंतु तितकंच गोलंदाजीचं जे कौशल्य आहे ते सुद्धा पणाला लागलेलं आहे. गोलंदाजाने आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी त्या स्ट्रॅटेजी मार्फत तुम्हाला धावसंख्येवरती कसा ताबा मिळवता येईल हे पाहायचंय. वाईटचा इशारा पण त्यांचा एक अतिरिक्त धाव. गोलंदाजीचं मिश्रण तुम्हाला करावं लागेल. आतापर्यंत आपण जे स्ट्रोक्स पाहिलेत लॉंगॉनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न नेहमीच होत आलेला आहे. दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असताना 28 धावा फलकावरती लागलेले आहेत. दुसऱ्याच षटकामध्ये कमबॅक पाहायला मिळाले. उत्तम अशी कामगिरी केली रोहित यांनी. फक्त 6 धावा दिलेल्या 5 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने. इथे मात्र सुद्धा एका धावेवरती समाधान मानावं लागेल. क्या बात आहे रोहित मते, उत्कृष्ट कामगिरी आपल्या संघासाठी. फक्त 6 पहिल्या धावामध्ये जिथे प्रेशर क्रिएट केला होता रुद्रविदित फायटर्सच्या सलामीवीर फलंदाजांनी एकूण जिथे पहिल्या षटकामध्ये 22 धावा फलकावरती लागलेल्या असताना आणि जो प्रेशर क्रिएट केला होता त्या प्रेशरला मात करत रोहित यांची जबरदस्त अशी कामगिरी आपल्या संघासाठी. जेव्हा जेव्हा आपल्या संघासाठी गरज लागते तेव्हा तेव्हा आपलं योगदान देणं हे प्रत्येक खेळाडूचं कर्तव्य असतं आणि ते कर्तव्य बजावलंय रोहित यांनी. हा शेवटचा सामना. यानंतर हा जो चषक आहे पेडांबे प्रीमियर लीगचा जो चषक आहे त्यावरती आपलं नाव कोरलं जाणार आहे. ते स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक खेळाडू मैदानात उतरलेला आहे. तिसरं षटक घेऊन आलेले शैलेश. अभिमतेचा काही वेगळा करण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेने चेंडू लगावला, परंतु हा चेंडू गेलेला आहे सीमारेषेपर्यंत जाऊन. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पॉइंटच्या क्षेत्ररक्षणामार्फत. बेस्ट फिल्डिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी काही धावा वाचवण्यात यशस्वी झालेला आहे पॉइंटचा खेळाडू. प्रत्येक खेळाडूने जबाबदारी घेतलेली आहे. प्रत्येक आपापली जी कामगिरी आहे ती चोख बजावण्याची. इथे मात्र अतिरिक्त धाव मिळते आहे. वाईटचा इशारा. स्लोअर वनचा प्रयत्न होता परंतु दिशा भरकटल्यामुळे एक अतिरिक्त धाव. या दोन्ही संघांसाठी जे क्रीडा रसिक जे सपोर्टर्स आहेत त्यांना विनंती आहे की आपण त्यांना सपोर्ट करायचं आहे. त्यांना टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक करायचं आहे. त्यांना सपोर्ट. शेवटची निर्णायक मॅच आहे आणि हा उंच उडवलेला चेंडू क्षेत्र बाउंड्री लाईनवरती कॅच. बाउंड्री लाईनवरती उत्तम असा झेल घेण्यात यशस्वी झालेला आहे आणि रुद्रविदित चा सलामीचा फलंदाज अभिमते बाद झालेला आहे. पुढील बॅट्समन केतन तांबडकर. जबाबदारी प्रत्येकाच्या खांद्यावरती आहे. प्रत्येकाला आपलं योगदान देणं महत्वाचं आहे कारण हा सामना किती महत्वाचा आहे हे प्रत्येकाला त्याची जाणीव असणार आहे.
अभिमते यांनी वैयक्तिक 25 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. खरंच हे एक निर्णायक आणि खूप महत्वाचं असं योगदान आहे. या 25 त्यांच्या धावा टीमसाठी खूप महत्वाच्या असणार आहेत. पुढील फलंदाज केतन तांबडकर, शैलेश गोलंदाजी मार्फत त्यांना सामोरे गेलेले आहेत. 1 धाव मिळवलेली आहे आणि या एका धावेनंतर एकूण धावसंख्या होती आहे 33 ऑन बोर्ड. पुढील चेंडू शैलेश सामोरे जात आहेत. आदित्य आजच्या स्पर्धेतील सेट बॅट्समन, आजच्या डीप फॉरवर्ड मध्ये मारण्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला उत्कृष्टरित्या पाहायला मिळालं, परंतु क्षेत्ररक्षणामार्फत जे परी 11चा उत्कृष्ट असं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं आणि इथे मात्र रुद्रविदित फायटर्सला 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करता आलेल्या आहेत. चार बॉल 35 ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. 5वा चेंडू घेऊन शैलेश सामोरे जात आहेत. आदित्य जोरदार अपील, पंचांचा मात्र नाबादचा इशारा. दोन्ही संघांचे जे फॅन्स आहेत त्यांचा सुद्धा यांना भरघोस असं टाळ्यांच्या गजरात त्यांना सपोर्ट करणं खूप महत्वाचं ठरणार आहे. शैलेश पुढील चेंडू घेऊन आलेले आहे. आदित्यने टोलवलाय लॉंगॉनच्या दिशेने, चौकार गेलाय सीमा रेषा पार. 39 ऑन बोर्ड्स. शेवटचं षटक घेऊन आलेत नितीन मते आपल्या संघासाठी. परी 11 पाहूया रुद्रविदित फायटर्स कसं सामोरं जात आहेत. पॉइंटच्या दिशेने हा चेंडू टोलावण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल रुद्रविदित फायटर्स. 36 ऑन बोर्ड. शेवटच्या षटकातील हा पहिला चेंडू. 40 ऑन बोर्ड. संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलं मोठमोठ्या धावसंख्या आपण इथे उभारल्या गेल्या. तसाच प्रयत्न रुद्रविदित फायटर्स होता, एक अतिरिक्त धाव, परंतु त्यांना मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात जवळपास यश मिळालेलं आहे. परी 11 संघाला आतापर्यंत रोखून ठेवलेलं आहे 40 धावांवरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 5 चेंडू मध्ये रुद्रविदित फायटर्स संघाची कामगिरी. पुढील चेंडू
टोलावलाय लॉंगॉनच्या दिशेने डी फॉरवर्ड मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि एक आणि त्यानंतर दोन दोन धावांवरती समाधान मानावं लागेल. एकूण धावसंख्या होते 43. 2 बॉल 43. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. मोठमोठ्या धावसंख्येचं आव्हान इथे या ठिकाणी जोरदार असा मोठा चेंडू टोलावलेला आहे आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण तिथपर्यंत पोहोचलेलं नाहीये. सीमा रेषा बाहेर 4 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत रुद्रविदित फायटर्सने. क्रिकेटचा हा मंच आहे जिथे सर्वांनी आपली ताकद पडायला लावली आपल्या संघासाठी. आपल्या संघ मालकांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासासाठी ये क्रिकेट का पिच है. ये पिच पर जो खिलाड़ी थकते नहीं वो में अंत में सारे रिकॉर्ड तोड़ते हैं और ये रिकॉर्ड तोड़ने के लिए सब सज्ज है. ये फाइनल का मुकाबला है. पुढील चेंडू हा चेंडू सुद्धा उत्तमरित्या टोलावून सीमारेषा बाहेर धाडलाय आणि आपल्या खात्यामध्ये 4 धावा पुन्हा एकदा जोडलेल्या आहेत. एकूण धावसंख्या होते रुद्रविदित फायटर्स 51. बल्ले का प्रहार और बाउंड्री लाइन के बाहर. क्या बात है. बॅक टू बॅक बाउंड्रीज आपल्याला इथे पाहायला मिळाल्या आहेत आणि त्या बाउंड्रीजच्या आधारावरती 50 क्रॉस केलेली आहे हाफ सेंचुरी संघासाठी. आणि पुढील चेंडू उत्तमरित्या हाताळून तो टोलावलेला आहे. फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 धावा उत्तमरित्या आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये जोडलेल्या आहेत रुद्रविदित फायटर्स. सलामीचा फलंदाज आदित्य मते उत्कृष्ट कामगिरी का आपल्या संघासाठी पहिल्याच सामन्यापासून पाहायला मिळाले. आपण पाहत आहोत. संघ मालक नक्कीच खुश असतील आपल्या या दमदार आणि बहारदार अशा खेळाडूवरती. पुढील चेंडू शैलेश या इनिंग मधील शेवटचा चेंडू आणि हा सुद्धा लॉंग ऑनच्या दिशेने माफ करा फायलेकच्या दिशेने टोलण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तैनात झेल सुटलेला आहे आणि आपल्या 2 धावसंख्येनंतर आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये एकूण धावसंख्या 55 ऑन बोर्ड. परी 11 ला चेस करायचं आहे 56 विजयासाठी. आव्हान कठीण नाही. आव्हान सोपं नाहीये कारण 2 संघ आहे. 2 बलवान बलाढ्य संघ आहेत. आता मात्र जबाबदारी आहे परी 11 संघाच्या फलंदाजांवरती. गोलंदाज यांनी आपली कामगिरी पूर्णपणे पार पाडलेली आहे. 55 धावांवरती रोखण्यात यश आलेलं आहे. आजच्या या पूर्ण दिवसामध्ये सरासरी ज्या धावा आहेत त्या फलकावरती लागलेल्या आहेत. मला वाटतं परी 11 संघासाठी हे आव्हान सोपं असावं पण पाहूया त्यांची. त्याचबरोबर रुद्रविदित फायटर्स मध्ये सुद्धा गोलंदाजांची जी कामगिरी आहे ती सुद्धा बहारदार अशी कामगिरी आपण आतापर्यंत पाहिलेली आहे. मी विनंती करेन रुद्रविदित फायटर्स आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हा.
रुद्रविदित फायटर्स परी 11. चौरशीची लढत आपण आतापर्यंत पाहिलेली आहे. 55 धावा, 55 धावांचं आव्हान सोपंही नाहीये आणि कठीणही नाहीये. 56 धावांचं आव्हान, माफ करा, पाठलाग करताना 56 धावा आपल्या परी 11 संघाला करायचे आहेत. स्ट्राईक वरती आहे रोहित मते आणि नॉन स्ट्राईकला शैलेश. नॉन स्ट्राईकला शैलेश. रुद्रविदित फायटर्स कडून गोलंदाज केतन. काही वेळातच आपल्याला पाहायला मिळेल या पर्वाचा महाविजेता कोण ठरणार आहे. दोन्ही संघ तितक्याच ताकदीनं, तितक्याच जिद्दीनं, तितक्याच मेहनतीनं मैदानात क्षेत्ररक्षणाची जबाबदारी पूर्ण झालेली आहे. आणि त्यानंतर आता फलंदाजी मार्फत सामोरं जात आहेत परी 11. या दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू, निर्धाव चेंडू, स्लोअर बॉल, माफ करा, पंचांनी वाईट बॉल घोषित केलेला नाहीये. निर्धाव चेंडू, स्लोअर बॉल. व्हाईट बॉलचा अनुमान लावला होता परंतु तो व्हाईट बॉल नव्हता. पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न आणि 4 धावा आपल्या संघाला मिळालेल्या आहेत. परी 11 स्ट्रोक, सीमारेषा बाहेर, चौकार. निर्णायक मॅच आहे. स्ट्रॅटेजी करावी लागेल, स्ट्रॅटेजी बनवावी लागेल, ताकद पणाला लावावी लागेल आणि ती ताकद पणाला लावताना दिसत आहेत दोन्ही संघ. पुढील चेंडू, केतन तांबडकर गोलंदाज. 1 धाव प्लेस करून मिळवण्याचा प्रयत्न आणि तो यशस्वी. लेग बाईच्या स्वरूपात, माफ करा, बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळालेली आहे. माफ करा, रोहित मते यांच्या बॅट्स मार्फत हा 1 रन मिळालेला आहे, त्यांच्या खात्यामध्ये जमा होते. पुढील चेंडू, केतन गोलंदाजी मार्फत लेग साइडला टाकलेला चेंडू, वाईड. पंचांचा इशारा. 1 अतिरिक्त धाव रुद्रविदित फायटर्स यांनी दिलेली आहे परी 11 संघाला. धावा रोखाव्या लागतील. उत्तम असा स्ट्रोक लॉंग ऑन मध्ये, तितकंच उत्तम असं क्षेत्ररक्षण अभिमते यांच्या मार्फत.
आतापर्यंत 11 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. हा शेवटचा चेंडू काहीसा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि एका धावेवरती समाधान. पॉइंटच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकूण धावसंख्या होते 12 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. डीजे रुद्रविदित फायटर्स करून दुसरं षटक घेऊन आलेत रुपेश वरवटकर. रोहित मते याने मात्र वैयक्तिक धावसंख्येच्या बळावरती एकूण 10 धावसंख्या आतापर्यंत आपल्या संघासाठी केलेले आहेत आणि त्या 10 धावसंख्येच्या जोरावरती एकूण धावसंख्या होते 12. आतापर्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी राहिलेली आहे रोहित मते यांची. पाहूया पुढील 3 निर्णायक षटक आणि कौल कोणाच्या बाजूने झुकतोय आपण पाहूया. रुपेश वरवटकर दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने हा टोलावलेला चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षण करून एका धावेवरती समाधान मानावं लागेल परी 11 संघाला. अभिमते यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यष्टी रक्षकाकडून पॉइंटच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने धाव घेऊन हा चेंडू अडवण्यात आला. पुढील चेंडू रोहित आणि उंच टोलावलाय शैलेश. कॅच झेलबाद झालेला आहे. परी 11चा पहिला विकेट गेलेला आहे. विकेटचं पतन झालेलं आहे आणि अभिमते यांच्या मार्फत ही कॅच घेण्यात आलेली आहे. क्या बात आहे. उत्कृष्ट अशी कामगिरी रुद्रविदित फायटर्स करून.
पतन आता मात्र समीकरण खूप अवघड झालेलं आहे. परी 11 संघासाठी फक्त 10 चेंडू आणि 38 धावांची गरज. लॉंगॉनच्या दिशेने हा टोलावलेला चेंडू थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, परंतु मोठासा फरक पडणार नाहीये रुद्रविदित संघाला, कारण आता मात्र धाव संख्या आणि शिल्लक असलेले चेंडू यामध्ये मोठा अंतर आहे. नक्कीच रुद्रविदित खेळाडू, रुद्रविदित संघ खूप खुश असेल, कारण की आता या सामन्यानंतर लगेचच या पर्वाचा महाविजेता ठरणार आहे. सामना निर्णायक स्थितीकडे वळताना पाहतोय आपण. रुद्रविदित फायटर्स सामन्यामध्ये पकड मजबूत केलेली आहे. अभिमतेचा पुढचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने टोलावलाय आणि इथे झेल घेताना झेल सुटलेलं आहे. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण, परंतु पुन्हा एकदा 2 धावा आणि या 2 धावांनंतर सुद्धा रुद्रविदित फायटर्स हा मजबूत स्थितीमध्ये आहे. समीकरण मात्र तेच राहणार आहे. 7 बॉल आणि 34 धावा, 7 चेंडू मध्ये 34 धावा. रुद्रविदित फायटर्स सकाळच्या सत्रापासूनच पहिल्या सामन्यामध्ये अभिमते तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू, निर्णायक उंच असा टोलावलेला चेंडू डीप फॉरवर्ड मध्ये आणि हा झेल घेण्यात अयशस्वी. रुद्रविदित फायटर्स संघ मोठा फरक पडणार नाहीये. 6 चेंडू, शेवटचे 6 चेंडू आणि फक्त 6 चेंडू आणि 6 चेंडू आणि 32 धावांची गरज परी 11 संघाला, असं हे समीकरण. परिस्थिती कठीण आहे, परंतु खंबीरपणे फलंदाज मैदानात उपस्थित आहेत. काही येऊ शकतं. आपल्या फलंदाजीच्या कामगिरीवर आपण संघाला विजय प्राप्त करून देऊ शकता, कारण जय आणि पराजय हा कधी कुणाच्या पारड्यामध्ये झुकेल हा क्रिकेटमध्ये सांगता येत नाही. शेवटचे 6 चेंडू, निर्णायक चेंडू. फलंदाज अभिमते, अभिषेक मते. शेवटचं षटक या पर्वातलं आणि लॉंगॉनच्या दिशेने उंच टोलावलेला चेंडू सीमारेषाबाहेर. सुरुवात दमदार झालेले षटकार. महत्वाच्या सामन्यासाठी पारितोषिकांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. मंगेश जाधव यांच्याकडून 6 बॉल 6 षटकार जर का परी 11 संघाच्या फलंदाजीने मारले तर 6,000 रुपयांचं पारितोषिक, भरघोस असं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. मोठी जबाबदारी आहे परी 11 संघाच्या फलंदाजांवरती. 5 चेंडू, 5 निर्णायक चेंडू आणि या संघाचा महाविजेता आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला पाहूया. 5 चेंडू, पुढील चेंडू
अभिषेक मते थोडासा ऑफ साइडला टाकण्याचा प्रयत्न, परंतु लॉंग ऑनला तो स्ट्रोक पाठवला असताना धाव बाद झालेला आहे परी 11 संघाचा खेळाडू. इथे मात्र होतं विकेटचं पतन. संघाचं खूप खूप अभिनंदन. तसंच संघ परी 11 आपलं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आपण सुद्धा या सामन्यामध्ये उत्कृष्ट असं योगदान दिलं. बघा, हार आणि जीत हा खेळाचा भाग आहे. यश अपयशाला घाबरून न जाता आपण प्रामाणिकपणे या खेळामध्ये उतरलात. प्रत्येक